नमस्कार मंडळी, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आज मस्त साऊथ इंडियन दमदमीत नाश्ता बघणार आहोत। तर त्यासाठी ना इथं मी घेतलाय एक बाउल, म्हणजे एक छोटी कटोरी म्हणू शकता, वाटी। आणि माझ्याकडे हा जो आहे तो मेजरिंग कप आहे। तर हा आहे 250 ग्रॅमचा। तर 250 ग्रॅम मी रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप जी लाल मसूरची डाळ मिळते ना ती घेतलेली आहे। जर तुम्हाला हे दोन्ही घ्यायचं नसेल ना, नुसता रवा घ्यायचा असेल ना तरीसुद्धा घेऊ शकता। पण आता सध्या पावसाळा आहे आणि डाळींमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि मसूरच्या डाळीमध्ये तर सगळ्यात जास्त प्रोटीन असतं, म्हणून मसूरची डाळ घेतलेली आहे। आता मसूरची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि मग आहे ना रव्यामध्ये मिक्स करायची, थोडंसं पाणी घालायचं आणि हे एक आहे ना 10 मिनटं असं भिजवून घ्यायचं। 10 मिनटामध्ये आहे ना डाळ चांगली भिजली जाते। आता इथं ना माझी पोळी चटणी किंवा याला गन पावडरसुद्धा म्हणतात ती संपली होती आणि मी आज जी गन पावडर बनवणार आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे। त्याची टेस्ट आहे ना तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल बरं का। तर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये आहे ना आपल्याला घालायची उडदाची डाळ आणि चणा डाळ। तर याचं प्रमाण कसं असावं तर बघा, उडदाची डाळ जर जास्त घेतली ना तर चणा डाळ थोडीशी कमी घ्यायची आणि यातनं सुगंध सुटेपर्यंत अशी खमंग भाजून घ्यायची। म्हणजे ना गन पावडर असू द्या किंवा काही जण पोळी चटणी म्हणतात, तर त्याला सुगंध खूप भारी येतो आणि गन पावडर जास्त दिवस टिकते सुद्धा। आता इथं ना एक छोटी अर्धा वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे पांढरे तीळ आहेत ना अगदी खमंग भाजून घ्यायचे। पॅन तसाही गरम आहे म्हणून आहे ना जास्त हलवत बसायचं नाही, अगदी हळूवारपणे हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे। तीळ जे आहेत ना तडतड उडायला लागले की लगेच आपल्याला डाळीच्या डिशमध्ये काढून घ्यायचे। आता त्याच पॅनमध्ये ना आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घालायला ना अजिबात कंजूसी करू नका, कारण कढीपत्ता जो आहे त्याचं आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। केसांपासून आपल्या नखांपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागासाठी कढीपत्ता खूप फायद्याचा आहे। आणि बघा, साऊथ इंडियन ज्या स्त्रिया आहेत त्यांची केससुद्धा आहे ना या कढीपत्त्याच्या वापरामुळं खूप दाट असतात, काळीभोर असतात। म्हणून कढीपत्ता या चटणीमध्ये किंवा कुठल्याही भाज्यांमध्ये घालायला अजिबात स्किप करू नका। कढीपत्ता चांगला चुरचुरीत झाला की त्याच पॅनमध्ये आपल्याला एक 10-12 मी बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्येच आहे ना थोडासा चिंच घालून घ्यायचं आहे। तर ही चिंचसुद्धा आहे ना अगदी हलकीशी परतून घ्यायची, चिंचामध्ये जर काही ओलावा असेल ना तर तो निघून जाईल। सगळा मसाला आहे ना इथं तयार करून झालेला आहे आणि हा मसाला आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, मगच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। नाहीतर मग काय होतं ना, कढीपत्त्याला हलकंसं पाणी सुटतं किंवा मिरची भाजल्यानंतर बघा मिरचीला आतून पाणी सुटतं आणि मग मिरची पटकन व्यवस्थित भाजली जात नाही। तर हा मसाला जो आहे ना मी 2 बॅचमध्ये असा वाटून घेणार आहे। ते सुरुवातीला आहे ना कढीपत्त्याची बॅच वाटून घेतली होती म्हणून आहे ना मसाला थोडासा हिरवा दिसतोय। आता दुसरी बॅच वाटत असताना थोडंसं मीठ घालायचं आहे, हिंग घालायचं आहे आणि यामध्ये ना घालायचं रंगासाठी बेडगी मिरची पावडर। तर इथं 2 ते 3 चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। ही फक्त रंगासाठी आहे, तिखटासाठी अजिबात नाही आहे। तर मी आहे ना सगळी पावडर परत एकदा छान फिरवून घेतली बेडगी मिरची पावडर घातल्यानंतर। आणि बघा कलर काय सुरेख आलेला आहे या गन पावडरला। आणि ही जी गन पावडर आहे ना घरामध्ये आणि फ्रीजशिवाय तुम्ही 6 महिने आरामात ठेवू शकता। इडली डोसा किंवा मेंदू वड्यासोबत खूप छान लागते बरं का। तोपर्यंत आहे ना इथं बघा डाळ छान भिजलेली आहे आणि रवासुद्धा छान असा सेट झालेला आहे, मस्त झाला आहे, खूप छान भिजलेला आहे। जर तुम्हाला इन्स्टंट असं काही वेगळं खावंसं वाटत असेल ना तर त्यावेळेस तुम्ही असा मस्त अप्पम साऊथ इंडियन डोसा ट्राय करून बघा। आणि हा साऊथ इंडियन कसा आहे तो पुढं सांगणारच आहे, त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा, कुठंही स्किप करू नका। बऱ्याचदा काय होतं ना भाजीला काहीच नसतं घरामध्ये, मग अशा वेळेस आहे ना तुम्ही मस्त हा पोटभरीचा संध्याकाळच्या वेळेला नाश्ता करू शकता, पोट भरतं सुद्धा आणि शिवाय हेल्दी सुद्धा। आता इथं मी एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे जे आहेत ना
ते स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे सगळ्यात शेवटी घालायचे, कारण पोहे भिजायला काही जास्त वेळ अजिबात लागत नाही. आता पोहे छान असं मिक्स करून घेतले की मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ना थोडं थोडं आपल्याला हे बॅटर असं काढून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ, रवा भिजवलेला आणि यामध्ये घालायचे ओलं खोबरं. ओलं खोबरं घालायला आहे ना अजिबात स्किप करू नका. ओल्या खोबऱ्यामुळे ना ह्या अप्पम डोशाला आहे ना टेस्ट खूप भारी लागते आणि शिवाय मस्त असा कुरकुरीत असा हा डोसा होतो. तर सगळी बॅच आहे ना मी अशी याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते. पण शेवटची बॅच वाटत असताना की नाही आपल्याला थोडंसं अर्धी वाटी कमी आंबटसर दही घालायचे. दही आवर्जून घाला. दही सुद्धा स्किप करू नका बरं का. नाहीतर काय होतं ना आपण डाळ आणि रवा याचेच बनवतो, पण तुम्ही दही घालून बघा. आता छान असं वाटून झाल्यानंतर आहे ना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे जे बॅटर आहे ना मी परत एक 10 मिनिटं साईडला नेऊन ठेवणार आहे. आणि या अप्पम डोशासोबत खाण्यासाठी मस्त एक चटणी बनवली आणि या चटणीचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल की नाही तर मला तशी कमेंट्स करा तुम्ही की ही पालम चटणी जी आहे ना त्याचा व्हिडिओ आमच्यासोबत सुद्धा शेअर कर. खूप मस्त झाली बरं का ही पालम चटणी या अप्पम डोशासोबत खाण्यासाठी. तर एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि बॅटर जे आहे ना मस्त असं घट्ट झालेले, सेट झालेले. तर तुम्ही ना याचा सेट डोसा सुद्धा बनवू शकता. सेट डोसा सुद्धा मी बनवलेला याचा. आता यामध्ये ना अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे. तुम्ही इनो सुद्धा घालू शकता, कारण हा पालम डोसा आहे ना, सॉरी अप्पम डोसा तो इन्स्टंट आहे. म्हणून आहे ना यामध्ये मी थोडासा खायचा सोडा आणि लिंबू पिळालेले, त्याच्यामुळे ना याला जाळी खूप छान येते. जसं आपण फर्मेंट केलेल्या डोशाला जसं येते ना जाळी, अगदी सेम तशीच येते. आता हा अप्पम डोसा जो आहे ना तो मी बनवणार आहे अगदी साऊथ इंडियन पद्धतीनं. काही ठिकाणी आहे ना हा कढईमध्ये बनवला जातो, तर काही ठिकाणी आहे ना खोलगट तव्यामध्ये बनवला जातो. पण आपल्याकडे काही एवढे खोलगट तवे वगैरे नसतात. कढया बहुतेक असतात, पण माझ्याकडे की नाही हे मातीचं असं हे भांडं आहे आणि या भांड्यामध्ये ना हा अप्पम डोसा चव खूप भारी लागते बरं का. जर तुम्हाला असा जमला नाही ना तर पुढं मी सांगितलेले तुम्ही इन्स्टंट डोसा कसा बनवू शकता. तर असो हिथं ना हे मातीचं भांडं छान असं गरम झाल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे, म्हणजे अप्पम डोसा जो आहे ना तो अजिबात चिकटणार नाही. आता 2 पळी बॅटर यामध्ये घालून घेतले आहे मी आणि बघा मातीचं भांडं आहे ना पावसाळ्यामध्ये कितीही गरम होऊ द्या चटका अजिबात लागत नाही बरं का. तर इथं आहे ना हे असं चारी बाजूनी फिरवून घ्यायचं आहे. तर चारी बाजूनी फिरवत असताना आहे ना याला जाळी खूप भारी आलेली आहे. आता याच्यावरती आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं हा डोसा चांगला खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा जसा जसा हा डोसा भाजला जातो का नाही तसा तसे ना कडा आपोआप सुटायला सुरुवात होती. तर हा डोसा करायला अजिबात जास्त मेहनत करावी लागत नाही. खूप भारी होतो हा डोसा आणि हा डोसा जो आहे ना एकाच साईडने भाजला जातो. बरं दुसरा सुद्धा मी डोसा दाखवते तुम्हाला. जर तुम्हाला अशी कढई जर फिरवता येत नसेल किंवा भांडं फिरवता येत नसेल तर काय करायचं, तर 2 बॅटर पळी इथं घालून घ्यायचं आणि असं पळीनेच आहे ना तुम्ही जसं आपण तव्यावरती फिरवून घेतो की नाही असं फिरवून सुद्धा घेऊ शकता. पण खरं सांगू का, असं पळीने फिरवून घेतल्यानंतर याला जाळी अशी परफेक्ट येत नाही. जशी आपण कढई किंवा तवा फिरवल्यानंतर जाळी येते ना अगदी तशी जाळी याला अजिबात येत नाही. आता कढई फिरवल्यामुळं काय होतं ना, कढईचे जे कडा असतात ना त्या मस्त कुरकुरीत होतात आणि मधला भाग जो आहे ना तो मस्त सॉफ्ट होतो. याच्यामुळे ना याला अप्पम डोसा असं म्हटलं जातं. तर असो हा डोसा आहे ना मी शिजण्यासाठी एका साईडला नेऊन ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती. तर साईडला नेऊन ठेवला आहे म्हणजे गॅसवरून बाहेर वगैरे काढला नाही, तर बाजूच्या गॅसवरती मी ठेवलेला आहे. आणि इथं ना डोशाचा पॅन ठेवला आहे. थोडंसं तेलाने असं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि मग याच्यावरती आपण असा हा डोसा घालू शकता. तुम्ही पेपर डोसा बनवू शकता किंवा सेट डोसासुद्धा बनवू शकता. तुम्हाला जो कुठला डोसा आवडत असेल ना
तो सुद्धा तुम्ही बनवू शकता, असं काही नाही. आणि अजिबात आहे ना पीठ तव्याला चिटकत नाही. बऱ्याचदा काय होतं ना की तव्याला पीठ, मैसूरचा डोसा म्हटल्यावर मसूरची डाळ घातल्यानंतर चिकटला जातो, पण अजिबात चिटकत नाही. तर तुम्हाला आहे ना एक महत्त्वाची टिप सांगते. जर तुमचा मसूरचा डोसा असूनसुद्धा जर तव्याला चिटकत असेल तर काय करायचं, तवा संपूर्ण पहिल्यांदा गरम करून घ्यायचा, त्याच्यावरती आहे ना पाण्याचा हबका मारायचा आणि मग त्याच्यावरती डोसा घालून घ्यायचा. 100% तुमचा डोसा आहे ना अजिबात चिकटला जाणार नाही. ही ट्रिक तुम्ही ना या अगोदर कधी वापरली होती का? आणि ही जर ट्रिक तुम्हाला माहिती असेल ना तर तसं मला कमेंट्समध्ये कळवा. आणि इथं बघा, हा मस्त लुसलुशीत डोसा आपला तयार झालेला आहे. आणि पोळी चटणी किंवा गन पावडरसुद्धा तयार झालेली. गरमागरम डोशावरती आहे ना ही गन पावडर अशी घालून घ्यायची बरं का. जितकी भरपूर तुम्हाला घालता येईल ना तितकी भरपूर घालायची. आणि याच्यासोबत ना ही पालम चटणी खूप भारी कॉम्बिनेशन लागतं. तुम्ही जर आहे ना थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये असं कॉम्बिनेशन जर खाल्लं नाही ना तर काय खाल्लं. नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, गावातून बघताय, शहरातून बघताय किंवा अजून कुठल्या वेगळ्या देशातून बघताय, नक्की कळवा मला, कारण हे जाणून घ्यायला मला खूप जास्त आवडेल. आणि खरं तर आहे ना मला तुमचं धन्यवाद करायला सुद्धा खूप जास्त आवडेल बरं का. तर इथं मी असा डोसा, सेट डोसासुद्धा बनवून घेतला आहे. सेट डोसासुद्धा मस्त असा लुसलुशीत झालेला आहे, मस्त जाळी आलेली आहे. तर या पालम चटणीसोबत ना मी याचा आस्वाद घेते. तोपर्यंत तुम्ही ही चटणी आणि